चा हा भोंदू अशोक खरात आता या प्रकरणावरनं संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय युद्ध सुरू झालंय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या मोबाईलचे सुद्धा कॉल डिटेल्स बाहेर काढले आणि त्यामुळे खळबळ झाली। आणि तरी सुद्धा त्यांना आता हा सीडीआर कुणी दिला आणि तो त्यांनी कसा मिळवला, तो कितपत खरा आहे, यावरनं सुद्धा आता वाद पेटलेला आहे। पाहूया। हा सीडीआर नेमका आला कुठून याचीही चौकशी राज्य सरकार निश्चितपणे करेल। अशा प्रकारचे सीडीआर बाहेर जातात कसे, का कोणी देतंय जाणीवपूर्वक किंवा कोणाला अशा प्रकारचं टार्गेट किंवा लक्ष केलं जातं का? त्यांच्याकडे सीडीआर जर पोचला असता तर सीडीआरची पूर्ण कॉपी आली असती। दमानिया, तुमची माहिती जर इतकी वेगवान असेल, SIT पेक्षा वेगवान, तर तेजस्वी सातपुते काही कामच करत नाही तसा याचा अर्थ होतो। मग सातपुतेंना काढून तुम्हालाच SIT प्रमुख करावं का? भोंदू अशोक खरात प्रकरणानं राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय। अंधश्रद्धेचा फायदा घेत अनेक महिलांवर बलात्कार करणाऱ्या तसंच अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या खरात प्रकरणात अनेक नेत्यांची आणि मंत्र्यांची नावं पुढे आल्यानं राज्यात एकच खळबळ माजली आहे। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सीडीआर अहवालाचा हवाला देत मोठे दावे केले। 2 दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात याचा सीडीआर जाहीर केला। त्यात रुपाली चाकणकर आणि अशोक खरातमध्ये 177 कॉल झाल्याचं समोर आलंय। यातील 119 इनकमिंग तर 58 आउटगोईंग कॉल्स असल्याचा दावा दमानियांनी केलाय। यातील 6 मे 2025 ला खरात आणि चाकणकरांमध्ये तब्बल 22 मिनिटं संभाषण झालंय, तर प्रतिभा चाकणकर आणि खरातमध्ये 236 कॉल झालेत। दमानिया यांनी खरातनं कुणाला फोन केले आणि खरातला कोणत्या नेत्यानं फोन केले याची माहिती जाहीर केली खरी, पण आता या सीडीआरच्या खरेपणावरच सवाल उपस्थित करण्यात येतोय। दमानिया यांना हा सीडीआर कोणी दिला, त्याची सत्यता काय, असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत होता। आता यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सुद्धा उडी घेतली आहे। त्यांनी ट्विटरवरून अंजली दमानिया यांना डिवचलं। कुठलं AI ॲप लोकांचे कॉल डिटेल्स काढून देतं याबद्दल महाराष्ट्राला माहिती द्यावी। एका अज्ञात व्यक्तीनं पाठवलेल्या माहितीवर तुम्ही इतका पटकन कसा विश्वास ठेवला? ती व्हेरीफाय केली का? आणि केली असेल तर कशी केली? त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागली? उद्या त्या अज्ञात व्यक्तीचा शोध राज्याच्या गृह विभागाने घेतला आणि ती माहिती खोटी निघाली तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का? तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही ती माहिती माननीय मुख्यमंत्री आणि तेजस्वी सातपुते यांना दिली। राज्याचा गृह विभाग पोलीस महासंचालकांआधी किंवा गृहमंत्र्यांआधी तुम्हाला रिपोर्ट करताय का? कुणाचा राजकीय बळी घेण्याचा प्रयत्न करताय? सूरज चव्हाण यांच्या आधी ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनीही दमानिया यांनी जाहीर केलेल्या सीडीआरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। दमानिया, ती कोण व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला इतके महत्त्वाचे कॉल डिटेल दिले आणि इतकी महत्त्वाची माहिती देणारा माणूस तुम्हाला माहितीच नाही, किंवा अनोळखी माणसाच्या माहितीवर तुम्ही इतक्या चटकन विश्वास ठेवला की दे धडाम तुम्ही लगेचच माहिती प्रसारित केली? किंवा ते कोणतं ॲप आहे की ज्या ॲपमध्ये माहिती टाकल्यानंतर कुणाचे किती कॉल आहेत, आउटगोईंग किती, इनकमिंग किती, ड्युरेशन किती, हेही कळतं? क्लॉड नावाचं अँथ्रॉपिक कंपनीचं एक सॉफ्टवेअर आहे। आता हजारो नंबरमधनं एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, शेलार, चंद्रकांत पाटील यांचे नंबर शोधणं खूप कठीण आहे, कारण ती हजारो नंबर्स आहेत। तर ते सॉफ्टवेअर घेऊन मी या क्लॉडवर टाकलं, तो सीडीआर टाकला आणि जर मी त्याच्यात एकनाथ शिंदेंचा नंबर टाकला तर त्या शिंदेंच्या नंबरवरनं किती इनकमिंग आले, किती आउटगोईंग आले हे देखील कळतं। अंजली दमानियाकडे जर अशा प्रकारचे सीडीआर कोणी जाणीवपूर्वक पाठवले असेल तर त्याच्या बाबतीमध्ये या असलेल्या संदर्भामध्ये त्या व्यक्तींनी की त्यांनी तशा प्रकारचा आक्षेप घेतला तर पोलिसांनी त्याचा खुलासा किंवा तिथल्या असलेल्या राज्य सरकारने त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे। सीडीआर मिळवण्याचा अधिकार फक्त तपास यंत्रणांना आहे, असं सांगत या प्रकरणी चौकशी करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। की अशा प्रकारचा सीडीआर हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही। तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत, त्यांनाच तो अधिकार आहे। त्यामुळे असा हा सीडीआर कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला,
या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल. सीडीआर मिळवण्याचा अधिकार कुणाला? सामान्य व्यक्ती कुणाचाही वैयक्तिक सीडीआर काढू शकत नाही. केवळ पोलीस आणि अधिकृत तपास यंत्रणा सीडीआर मिळवू शकतात. पोलीस अधीक्षक किंवा त्यांच्याहून उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच टेलिकॉम कंपन्यांकडे सीडीआरची मागणी केली जाते. एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना FIR क्रमांक आणि प्रकरणाशी संबंधित माहिती देऊन टेलिकॉम ऑपरेटरला विनंती पाठवली जाते. तसंच विशेष प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार सीडीआर पुरावा म्हणून सादर करण्यासाठी मिळवला जातो. महत्त्वाचे म्हणजे कोणाचाही वैयक्तिक डेटा त्यांच्या संमतीशिवाय काढणं हा कायदेशीर गुन्हा मानला जातो. सीडीआर ही अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय माहिती असते. ती लीक होणं कायदेशीरदृष्ट्या गंभीर आहे. या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी दमानिया यांना घेरलं असून याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी होती. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.